तर आज आपण बघणार आहोत वास्तुशांतीची पूजा कशी करायची। आपण घरीसुद्धा वास्तुशांतीची पूजा करायची आहे। आम्ही गुरुजी आणले होते, पण जर तुम्हाला घरी करायचे असेल तर आपण घरीसुद्धा करू शकतो। मी डिटेल्समध्ये व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हाच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इथे। मी बस पूजेचा हा जो अनुभव आला आहे तो तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण की बऱ्याचदा आपल्याला गुरुजींना बोलवायला जमत नाही, म्हणजे बऱ्याच लोकांना नाही जमत गुरुजींना बोलवायला, बऱ्याचशा अडचणी असतात वगैरे वगैरे। तर ते देव धुतलेले एका प्लेटमध्ये ठेवायचे, देव तिथे ठेवायचे आणि त्यांना पंचामृत जे आहे तिथे कलश गुरुजींनी मांडला आहे। कलश आणि हे मांडलं आहे, ते पान वगैरे, पान सुपारी विडा तिथे ठेवला आहे। आणि नंतर आपल्या कलशामध्ये एक रुपये टाकून तांदूळ टाकायचे आणि तिथे ठेवायचं आहे आपल्या कलशमध्ये। अक्षता वगैरे ठेवून घ्यायचं आहे। पाणी पडा नैवेद्य समर्पयामि फल नैवेद्य समर्पयामि। तर इथे गुरुजी काही मंत्र म्हणत होते आणि त्याच्यानंतर कलश आपण बाहेर घेऊन जेव्हा थांबतो दरवाजामध्ये, तेव्हा हळदी कुंकू नंतर दारामध्ये वाहून घ्यायचं कोणीतरी, आई वगैरे असेल तर। आणि नंतर मग आपल्याला काय करायचं, नंतर एंट्री आपल्याला करायची असते। उजवा पाय आपल्याला इथे ठेवायचा असतो। गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूजा तिथे करू शकता, तुम्हाला घरी पूजा करायची असेल तर। आणि जे आपले देव आहेत आपल्या प्लेट ताटामध्ये, त्यालासुद्धा हळदी कुंकू लावायला सांगायचं व्यवस्थित सगळीकडे, सगळ्या देवांना। आणि मग नंतर आपल्याला घरामध्ये पाय टाकायचा असतो। उजवा पाय आपल्याला घरामध्ये टाकायचा असतो अगोदर। तो जो कलश आहे ते आता माझ्या डोक्यावर ठेवतील आणि नंतर आपल्याला घरामध्ये यायचं असतं। तर गुरुजी ते सगळे सांगत होते की उजवा पाय टाका वगैरे, सगळं डिटेल्समध्ये ते सांगत होते। आणि इथे मी एंट्री केली। खूप आनंदाचा क्षण हा होता आणि अजूनही आहे। तर बघा इथे सगळे दुस कलश घेऊन आपण येतो, देवाचे जे ताट आहे अगोदर आपल्या किचनमध्ये जायचं आणि तिथून सगळीकडे पूर्ण घरभर पूर्ण त्याला फिरून यायचं आहे। कलश घेऊन अगोदर किचनमध्ये जायचं असतं। आणि बघा इथे कलश घेऊन मी फिरत आहे। आणि इथं देवघर आहे आमचं। आता बेडरूममध्ये वगैरे जाऊन इथे तो पहिला बेडरूम, हा दुसरा बेडरूम आहे। आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तो कलश जिथे होता अगोदर पाटावरती तिथे ठेवायचा आहे। अक्षदा वगैरे तिथे आहे, तिथे आपल्याला कलश ठेवायचा आहे जिथे पूजा मांडली आहे तिथे। नंतर गुरुजी त्याला हार वगैरे घालून घेतात, फूल वगैरे वाहून घेतात। आणि त्याच्यानंतर आरती होते। आरतीच्या अगोदर दूध उतू जाऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला आरती करायची असते। दूध इथे उता जाऊ देत आहे, इथे दूध उतत जात आहे। प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं घर असावं आणि हे स्वप्न सगळ्यांचंच लवकर पूर्ण व्हावं ही मी देवाकडे प्रार्थना करेल। बघा इथे दूध उत गेला आहे आणि ती आरती झालेली आहे। तो व्हिडिओ नाही मला शूट करता आला, त्याबद्दल सॉरी। आणि जे व्हिडिओ शूट केले आहेत ते माझ्या भाचीने वगैरे केलेले आहेत। आणि त्याच्यानंतर आपल्याला आरती झाल्याच्या नंतर आपल्याला प्रसाद वगैरे सगळ्यांना द्यायचा असतो। तुमचं नाव राहुल सहस्र बर्के, नाव निधी मंडळीचं नाव नाव निधी आठ नाव बर्के बर्के
कश्यपवरती विष्णू सीताय म्हणायचे मम आत्मना श्रुती स्मृती पुण्यफल शुभफल प्राप्त्यर्थ वास्तु गृहप्रवेश पूजन करिष्ये सकलांना सुख शांती समाधान आयु आरोग्य प्राप्त करिष्ये आणि आरती वगैरे झाल्यानंतर आपल्याला देवाच्या पाया पडायच्या, गुरुजींच्या पाया पडायच्या आहेत आणि सगळ्यांना आरती देऊन नंतर आपल्याला सगळ्यांचे जे आपल्या घरात मोठे आहेत त्यांच्या आपल्याला इथे पाया पडायच्या आहेत. मी फक्त माझा अनुभव जो पूजेचा आला आहे तो तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही घरीसुद्धा पूजा करू शकता, कारण की बऱ्याच अडचणी अशा असतात कधी कधी आपण घर घेतल्यानंतर आपण गुरुजीला नाही बोलू शकत. तर अशाच लोकांसाठी हा व्हिडिओ आहे आणि खरंच हा खूप आनंदाचा क्षण होता आमच्यासाठी, कारण की इथे सगळी मेहनत जे आज काही बघायला भेटत आहे स्वतःचं घर, तर ही सगळी मेहनत माझ्या मिस्टरांची आहे, त्यांच्यामुळे हे बघायला मिळत आहे आज मला. आणि खरंच खूप प्राऊड वाटतं की बाबा त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये घर घेतलं, करिअरच्या सुरुवातीलाच त्यांनी घर घेतलं आहे. कधी कधी खूप वय झाल्यानंतर आपलं घर होत असतं, पण यांनी खूप लवकर घेतलं आणि अशीच त्यांची प्रगती होत राहो. आणि वास्तुशांतीची पूजा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा, मी नक्कीच तुम्हाला त्याचा रिप्लाय करेल. आणि मी छोटंसं घर आमचं तुम्हाला दाखवत आहे. इथे ताईंनी रांगोळी काढून घेतली आहे. इथे हे तोरण वगैरे आम्ही अगोदरच लावून घेतले होते, कारण की नंतर खूप गडबड होते, घाई होते, वेळ भेटत नाही आपल्याला, म्हणून सगळ्या तयारी अगोदरच करून ठेवायच्या आहेत. आणि इथे मी काही फुलांची रांगोळी टाकून घेतल्या होत्या. आम्ही थोडंफार डेकोरेशनसुद्धा केलं होतं, कारण की घरी जास्त कोणी पाहुणे बोलले नव्हते. घरचे सगळ्यांना सांगितलं होतं, घरचे फॅमिली मेंबर्सच सगळे होते. तर मला असं वाटतं खूप महागाई वाढली आहे आणि महागाईच्या काळात घर घेणं खूप कठीण झालं आहे. तर माझ्या मिस्टरांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला ही गोष्ट केली आहे, सक्सेस त्यातमध्ये झाले आहेत. आत्ताचीच नाही आहे, 2 दिवसात ही गोष्ट घडलेली नाही, 2 दिवसात मला ही बघायला भेटत नाही आहे, कारण की याच्यामागे त्यांची खूप वर्षांची त्यांची मेहनत आहे आणि त्यांचं हे स्वतःचं घर आहे. यात खूप मला प्राऊड फील होत आहे, कारण की एक तरी स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. तर मी देवाकडे हीच प्रार्थना करेल बाबा, की सगळ्यांचं स्वतःचं घर, छोटंसं का होईना, सगळ्यांचं घर स्वतःचं होऊ दे. आमचं ड्रीम होम वेगळं होतं, पण फ्लॅटमध्ये जसं हवं होतं तसं आम्हाला हे भेटलेलं आहे. तर बघा इथे त्यांचं नाव, माझं नावसुद्धा त्यांनी टाकलेलं आहे. ड्रीम होम आमचं हे खूपच वेगळं होतं, पण जेव्हा आपल्याला कुठलाही आर्थिक सपोर्ट नसतो तेव्हा आपल्याला गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात आणि आमचं काही तसंच आहे. पण फ्लॅटमध्ये जसं हवं होतं, गॅलरी कुठे वगैरे पाहिजे होती, कसं बेडरूम वगैरे हे ते म्हणजे असतं ना, गॅलरी बेडरूमला नको बाबा, हॉलला पाहिजे होती वगैरे, तर जसं आम्हाला पाहिजे होतं तशी गॅलरी वगैरे सगळं व्यवस्थित आम्हाला भेटलं आहे. आणि चांगल्या लोकेशनलासुद्धा आम्हाला एक घर भेटलेलं आहे. खूप मेहनत घेतली यासाठी माझ्या नवऱ्याने आणि तेव्हा मला कुठे हे बघायला भेटत आहे. हा क्षण मला इथे हे म्हणजे आला आहे हा क्षण त्यांच्या मेहनतीमुळे. आणि प्रत्येक बायकोने आपल्या नवऱ्याला असंच सपोर्ट करावा असं मला वाटतं, कारण की खूप महागाई वाढली आहे. पैसा उडवणं हे ते वगैरे ठीक आहे, पण काटकसर करणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच मी संपवते. तुम्हाला जर घरी पूजा करायची असेल, तुमचा काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा, मी तुम्हाला आन्सर नक्कीच करेल. पुन्हा एकदा भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. आमचं घर कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवा.